श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, स्वामी, अंधार दूर करणाऱ्या प्रकाश ज्योतीप्रमाणे आपण मला ही समग्र गुरुपरंपरा स्पष्टपणे दाखवली. त्रैमूर्ती दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वेच्छापूर्वक तीर्थयात्रा करावयास का गेले आणि गोकर्ण स्थानाचे असे काय महात्म्य आहे म्हणून ते तिथे गेले. अनेक तीर्थे बाजूला सारून श्रीपाद श्रीवल्लभांनी नेमके गोकर्ण तीर्थात जाण्याचे प्रयोजन काय असावे. हे श्रेष्ठ शिष्योत्तमा, तू विचारलेल्या प्रश्नामुळे मला समाधान वाटले. तेव्हा तुला आता श्रीगुरूंचे चरित्र सांगतो. स्वामी, आपण मला हे गुरुचरित्र विस्तारपूर्वक सांगावे असे म्हणून नामधारक सिद्धमुनींचे चरण स्पर्शिता झाला. नामधारकाचे बोलणे ऐकून समाधान पावलेल्या सिद्धमुनीने गुरुचरित्र विस्तारपूर्वक सांगण्यास प्रारंभ केला. तुझ्या चरित्र ऐकण्याच्या उत्कंठतेमुळे माझ्या मनातील गुरुचरित्र सांगण्याची उत्सुकताही वाढलेली आहे. त्रैमूर्तीने अवतार श्रीपाद अवतार घेऊन तीर्थयात्रा का केली आणि गोकर्ण क्षेत्री जाण्याचे का ठरविले असे तू विचारलेस. दत्तात्रेय देवता रूप आहेत. भक्तजनास दीक्षा देऊन त्यास हितकर ठरण्याजोगा उपदेश करून ते विविध तीर्थक्षेत्रांना भेट देत असतात. गोकर्ण क्षेत्री श्री शंकराचे साक्षात वास्तव्य असल्याने तेथे त्रैमूर्तीचेही वास्तव्य निर्गुण स्वरूपात असते. गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगायचे झाले तर त्यास अन्य कशाची उपमा देता येणे शक्य नाही. तेव्हा नामधारका, तू शांत चित्ताने श्रवण कर. या तीर्थाचा समग्र वृत्तांत मी तुला विस्ताराने सांगेन, पण या क्षेत्रास पूर्वी जे वरदान लाभले आहे त्याविषयी आधी जाणून घे. तेथे महाबळेश्वर हे जे स्वयंभूलिंग आहे त्याची स्थापना गणपतीने केली. नामधारक म्हणाला, आपण वर्णन करीत असलेल्या त्या तीर्थास गणपतीने कसे स्थापन केले याविषयी सविस्तर सांगावे. शिष्याचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना आनंद झाला आणि त्यांनी महाबळेश्वर लिंगाचा समग्र वृत्तांत सांगण्यास प्रारंभ केला. पुलस्त्य या ब्राह्मणाची पत्नी कैकया ईश्वरभक्त होती. ती सदा सर्व काळ शंकराच्या पूजेमध्ये मग्न राहत असे. नित्यनेमाने शिवपूजन केल्याशिवाय ती अन्नग्रहण करीत नसे. असा दिनक्रम चालला असता एके दिवशी तिला पूजेकरता शिवलिंग उपलब्ध झाले नाही. व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले आणि त्याची ती कैकया आनंदाने पूजा करती झाली. तिचा पुत्र रावण दशानन हा 10 मुखाचा आणि अति क्रूर वृत्तीचा होता. तो त्वरेने मातेचे दर्शन घेण्याकरता आला आणि मातेला वंदन करून म्हणाला, माते, तू कोणाची पूजा करतेस? तेव्हा त्याने उत्तर दिले, मी मातीच्या शिवलिंगाची पूजा करीत आहे. तेव्हा रावण म्हणाला, तू स्वतःला माझी माता म्हणवतेस आणि मातीचे लिंग करून त्याची पूजा करतेस. हे दुर्दैव नाही तर काय? या लिंगाचे पूजन केल्याने कोणते फळ प्राप्त होते? त्यावर कैकया म्हणाली, कैलास पदाचा लाभ होतो. त्यावर रावण म्हणाला, मी तुला कैलास पर्वतच आणून देतो, मग तर झाले. तेव्हा उगीच कष्ट करू नकोस. असे सांगून रावणाने त्याच्या आईपाशी मी तुला उमा महिषासहित कैलास पर्वत आणून देईल अशी प्रतिज्ञा केली. तेव्हा तू स्वस्थ चित्ताने पूजा कर. त्यासाठी मातीचे लिंग का घेतेस असे म्हणून तो निघून गेला. रावण क्रोधित होऊन लगेचच कैलास पर्वतावर आला आणि आपल्या 20 हातांनी तो शुभ्र सुंदर पर्वत जोरजोरात हलवू लागला. त्याने कैलास भुवन डळमळून टाकले आणि आपली 10 ही शिरे लावून कैलास भवनास उचलू असे आनंदाने सांगता झाला. कैलास पर्वताला डोक्याचा भार देत आणि हात मांडीला टेकून त्याने अतिशय जोरपणे पर्वत उचलला तेव्हा 7 पाताळे डळमळली. शेषनाग घाबरून फणा हलवू लागला. कूर्म घाबरून थरथर कापू लागले. समस्त देवगण भयभीत झाले आणि अवघी इंद्रपुरी हादरली. स्वर्ग, सत्यलोक आणि वैकुंठ थरथर कापते झाले. मेरू पर्वत ढासळला. जणू प्रलय काळ जवळ आला असावा अशी सर्वांची भावना झाली. कैलास पर्वतावरील देवदेवता भयभीत झाल्या. साक्षात पार्वती देखील घाबरली आणि शंकरापाशी गेली. पार्वतीने शंकराला विचारले, अहो कैलास क्षेत्रास हे काय झाले? जोराने हादरे बसत आहेत. बहुधा हा पर्वत पडणार की काय अशी शंका येत आहे. कैलास नगरीत आकांत उडाला आहे. तरीही तुम्ही स्वस्थ चित्ताने बसला आहात. तुम्ही याचा तात्काळ प्रतिकार करा. त्यावर शंकर म्हणाले, तू चिंता करू नकोस. रावण माझा भक्त आहे आणि तो केवळ भक्तिपूर्वक हा खेळ खेळत आहे.
शंकराचे बोलणे ऐकून पार्वती म्हणाली, हे शूलपाणी, या समस्त देवगणांचे तुम्ही रक्षण करा. पार्वतीने केलेली विनवणी ऐकून शंकराने त्याच्या डाव्या हाताने कैलास पर्वतावर दाब दिला असता पर्वत आणि जमीन यांच्यामध्ये रावणाची 10 तोंडे आणि 20 हात अडकले. रावणाला स्वतःची चिंता वाटू लागली. त्याने शिवनामाचा जप करण्यास प्रारंभ केला आणि तात्काळ शिवस्तोत्र म्हणून शरणागताचे रक्षण कर असे तो विनवू लागला. हे पिनाक पाणी तू माझे रक्षण कर. जगत रक्षक श्री शंकरा, मी तुझ्या चरणापाशी शरण आलो असता तुझ्या या भक्ताला मरण कसे यावे. शंकर हा भोळा चक्रवर्ती असल्याने त्याने रावणाची विनंती ऐकून लागलीच त्याच्यावर कृपा केली आणि पर्वतावरील आपल्या डाव्या हाताचा दाब काढून घेतला. रावणाची सुटका झाली. त्याने अपार शिवस्तुती केली आणि आपले एक शिर कापून त्या शिराला आपल्याच आतड्याचे तंतू जोडले. त्याने हजारो ऋचा, त्यातील वर्ण व क्रम यांचा विस्तार करून त्यास सामवेद पद्धतीने गुंफून तो विविध रागातून शिवस्तुती गाऊ लागला. गण, रस आणि स्वर यांनी युक्त असे गायन तो करता झाला. त्यातील गणांची प्रसिद्ध नावे सांगतो, त्यास लक्षपूर्वक श्रवण करावे. रावणाने ज्या प्रख्यात 8 गणांचा उच्चार केला त्यात म हा गण ब्राह्मण आहे, तर न हा गण क्षत्रिय आहे, म हा गण वैश्य असून त हा गण शूद्र वंशाचा आहे, ज हा गण दैत्य कुळातील असून र हा गण प्रेत योनीचा आहे. त्याचप्रमाणे स हा गण अश्वरूप असून य हा गण शुद्ध स्वरूपातील आहे. याप्रमाणे रावणाने 8ही गणांचे विस्तारपूर्वक गायन केले. रावणाने गायन करताना जे नवरस सादर केले त्याची नावे पुढील प्रमाणे आहेत. शांत, भयानक, अद्भुत, शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर आणि बिभत्स अशा गुणांनी युक्त गायन करून रावणाने बासरीवर सप्तस्वर नीटपणे प्रकट केले. षडज हे ज्या स्वराचे नाव आहे त्याची उत्पत्ती कंठामध्ये होते. हा षडज जंबूद्वीपाल राहतो आणि त्याचा आलाप मोराच्या स्वराप्रमाणे केका असतो. षडजाचा जन्म उत्तम अशा ब्राह्मण वंशात आणि देवांच्या कुळामध्ये झाला आहे. त्याचा वर्ण कमळाच्या पानासारखा आहे. अग्नी ही त्याची देवता असून त्यापासून शृंगार रसाची उत्पत्ती होते. दुसरा स्वर वृषभ नावाचा आहे आणि त्याचा निवास लक्षद्वीप येथे असून तो हृदयस्थानापासून निर्माण होतो. याचा आलाप चाप पक्षाच्या स्वराप्रमाणे आहे. वृषभ स्वर प्रख्यात अशा क्षत्रिय वंशात जन्मलेला असून त्याचा वर्ण लाल आणि देवता यम आहे. या अद्भुत रसाची क्रीडा रावणाने विना या वाद्यावर केली आहे. रावणाने ज्या गंधार स्वरावर गायन केले त्या गंधर्वाची वस्ती कुशद्वीपात असून नाक हे त्याचे स्थान आहे. त्याचा आलाप बकरीच्या आवाजाप्रमाणे असून देवकुळ आणि वैश्य वंशात जन्मलेल्या या स्वराची कांती सोन्यासमान आहे. या स्वराची देवता चंद्र असून हा अद्भुत रस आहे. मध्यम हा चौथा स्वर असून त्याची वस्ती क्रौंच द्वीपात आहे. उर हे त्याचे मूळ स्थान असून याचा आलाप क्रौंच पक्षाच्या आवाजासारखा आहे. देवांचे कुळ ब्राह्मण वंश, कुंद फुलाप्रमाणे वर्ण, सुंदर रूप, लक्ष्मी देवता आणि करुण रस ही प्रतीके असलेल्या या मध्यम स्वराचे ध्यान रावणाने केले. पंचम स्वराचा जन्म शाल्मली या द्वीपात झाला असून तो कंठातून उपजतो. याचा आलाप कोकिळ पक्षाच्या आवाजाप्रमाणे असतो. पितृवंशात जन्मलेल्या या स्वराचा रंग काळा. याचा देव गणेश आणि हास्यरस असे प्रतीक असलेल्या या स्वराचे ध्यान रावणाने केले. दैवत स्वराचे जन्मस्थान श्वेतद्वीप असून या नादाचा उच्चार ललाटातून होतो. याचा आलाप बेडकाच्या आवाजाप्रमाणे आहे. दैवत स्वराने बिभत्स रसाची निर्मिती होते. रावणाने शंकराला उद्देशून या स्वरात भक्ती आणि उत्साहाने गायन केले. निषाद स्वराची उत्पत्ती पुष्कर द्वीपात झाली असून त्याचा उच्चार तालव्य संधीत होतो. याचा आलाप हत्तीच्या आवाजासारखा आहे. याचा वंश असुर आणि कुळ वैश्य आहे. याचा वर्ण शुद्ध लाखेप्रमाणे लाल असून तुमरू आणि सूर्य या त्याच्या देवता आहेत. अशा सर्व स्वरामध्ये अतिशय व्याकुळ होऊन रावणाने गायन केले.
त्याच्या गायनातून सर्व रस प्रकट झाले. रावणाने सामवेदाचे गायन केले, विविध राग रागिण्यामध्ये गायन केले, तसेच स्त्री आणि वसंत आदी रागांचे आलापही काढले. अभ्यासू व्रतीच्या रावणाने शंकराला उद्देशून भैरवादी 5 राग तसेच नट, नारायण व मेघ या रागांचे गायन केले. लंकापती रावणाने गौड, कोल्हाळी, कौशिक, द्राविड आणि देवगंधार या रागात गायन केले. त्याशिवाय धनश्री, वराडी, रामकली, मंजरी आणि देश या रागात सलग गायन केले. त्यानंतर दशमुखी रावणाने भैरवी, गुर्जरी, तोडी, बिलावल, ललित, कर्नाटकी, हंसध्वनी या रागातही गायन केले. त्याशिवाय त्राटकी, रंकाक्षी, सुधामयी, सिंधू आणि माळवी या रागातही गायन केले. तसेच सोबत बंगाली, सोरटी, कमोद, देवकली आणि भोपाळी आदी रागही गायले. पुढे रावणाने मधुर असा वल्लभ राग आणि रावेरी, बियगडा, वसंत आदी राग गायले. रावणाने आपले एक शिर कापून त्याचा तंबोरा बनविला आणि त्याला आपल्या शिराचे तंतू जोडून त्यांचे वादन करीत तो गाऊ लागला. रावणाने त्या वेळेनुसार योग्य तो राग गायले. सकाळच्या प्रहरीत त्याने 8 राग गायले. बिलावल, देश, भैरवी, भोपाळी, मल्हार, धनाश्री, बंगाली आणि मध्यम हे राग त्यांनी सकाळी गायले. तर बराडी, ललिता, गुजरी, गौड, बहिरी आणि कौशिकी हे राग दुपारी गायले. अपराह्नकाळी त्याने शंकराला उद्देशून कजरी, तोडी, मालाश्री, देश आणि पंचम हे राग गायले. रावणाने चौथ्या प्रहरी गौड, रामकली, श्री, देवकली, पट आणि मंजिरी हे राग गायले आणि वसंत ऋतूसाठी समर्पक असा वसंत राग सादर केला. अशा तऱ्हेने रावणाने 36 रागामधून सामवेद सादर केला आणि चंद्रमौळी शंकराची निर्वाणरूपी भक्ती कशी करावी हे व्यक्त केले. रावणाच्या या अपार भक्तीमुळे शिव प्रसन्न होऊन त्यांच्या मूळ रूपामध्ये उभे टाकले. 5 मुखे, 3 नेत्र आणि 10 भुजा अशा स्वरूपात समोर उभा राहिलेल्या श्री शंकर रावणाला म्हणाले, वर माग. तेव्हा रावण शंकराला म्हणाला, मी तुझ्यापाशी काय मागू? लक्ष्मी माझ्या घरची दासी आहे आणि अष्टनिधी माझ्या दाराशी उभे आहेत. ब्रह्मदेव माझा ज्योतिषी आहे. 33 कोटी देवदेवता मोठ्या आनंदाने माझी सेवा करतात. सूर्य, चंद्र, वरुण आणि वायू हे माझे सेवक आहेत. अग्नी देखील माझी सेवा करतो. देव माझी वस्त्रे अतिशय कौशल्यपूर्वक धुतात. यम माझ्या आज्ञेत आहे. मी सांगितल्याशिवाय तो कोणास मारतही नाही. माझ्या पुत्राने इंद्राचा पराभव केलेला आहे. मला कुंभकर्णासारखा भाऊ आहे. माझे निवासस्थान समुद्रामध्ये आहे आणि माझ्या घरी कामधेनू आहे. ज्याला 6 कोटी वर्षाचे आयुष्य लाभले आहे असा माझ्या समान अन्य कुणीही नाही. तेव्हा मी हा कैलास पर्वत लंकेस नेण्याच्या हेतूने तुझ्याकडे आलो आहे. तुझी नित्य पूजा करण्याचे माझ्या आईचे व्रत आहे. तेव्हा हे कृपामूर्ती माझ्या आईची भावना आणि भक्ती यांचा तो स्वीकार कर. तेव्हा शंकर रावणास म्हणाला, अरे तुला पूजेविषयी जर काही इतके ममत्व असेल तर हा कैलास पर्वत मागण्याची काय गरज? मी तुला माझे आत्मलिंग, प्राणलिंग देतो. हे लिंग म्हणजे माझे प्राण आहेत. तुझ्या मनात जी काही इच्छा असेल त्याची याद्वारे पूर्तता होईल. असे म्हणून साम सदाशिवाने आपले दिव्य आत्मलिंग रावणाला दिले आणि तो पुढे म्हणाला, याची 3 त्रिकाळ पूजा कर. ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळेला जप कर. रुद्र मंत्राचा अभिषेक करून या लिंगाची एकाग्र चित्ताने पूजा कर. जेव्हा तो या लिंगाची 3 वर्षे पूजा करशील तेव्हा तुझे स्वरूप खचितच माझ्यासारखे होईल. तुझी इच्छा मनात धरशी ती तात्काळ पूर्ण होईल. ज्याच्यापाशी हे लिंग आहे त्याला कदापिही मृत्यू येणार नाही. या लिंगाचे दर्शन घेतल्यास सर्व प्रकारचे दोष नष्ट होतील. मात्र हे लिंग तू भूमीवर ठेवू नकोस. तुझ्या नगरीत म्हणजेच लंकेत जाऊन तो या लिंगाची 3 वर्षे पूजा कर, म्हणजे तू ईश्वर होशील. रावणाला श्री शंकराकडून मनाजोगता वर प्राप्त झाला तेव्हा त्याने साष्टांग नमस्कार घालून शंकराबद्दलची कृतज्ञता दर्शवली. श्री शंकराने रावणाला निरोप दिला तेव्हा रावण लागलीच लंकेत जाण्याकरता निघाला. हा प्रकार घडत असल्याची सूचना देवर्षी नारदाला मिळाली तेव्हा ते अतिशय वेगाने इंद्रलोकास पोहोचले. नारद इंद्राला म्हणाला, असे स्वस्त का बसलास? शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे. आता तुमचे सर्व वैभव रावणाने नेलेच म्हणून समज.
लंकेश रावण आता अमर झाला आहे, कारण शंकराने त्याला आत्मलिंग दिले आणि तू परमेश्वर होशील असा वर देखील दिला आहे. 3 वर्षे लिंगाची पूजा केल्यास तू शिवस्वरूप होशील. तुझी नगरी लंका कैलास पर्वतासमोर होईल आणि तुला कधीही मृत्यू येणार नाही. शंकराकडून असा वर प्राप्त केल्यानंतर रावण समाधानाने माघारी परतला. मात्र पुढे 33 कोटी देव त्याच्या ज्याच्यातून सुटतील असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. तेव्हा तू लवकर हालचाल कर. उर्वशी, रंभा, मेनका यांना रावणाच्या भेटीला घेऊन जा आणि त्याची सेवा कर. नारदाचे हे बोलणे ऐकून इंद्र भीतीने कापू लागला. त्याने हात जोडून नारदासमोर विनवणी केली आणि तो विचारू लागला, आता काय करावे. तेव्हा नारद इंद्राला म्हणाले, यावर लवकरच उपाय शोधला पाहिजे. तू ब्रह्मदेवाकडे जा. त्याच्याजवळ या समस्येवर काही ना काही उत्तर असेलच. इंद्र नारदासह ब्रह्मलोकात गेला आणि त्याने ब्रह्मदेवाच्या कानावर घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर ब्रह्मदेव इंद्रदेवाला म्हणाला, आपण लागलीच वैकुंठाकडे जाऊया. विष्णू नक्कीच या दैत्याविरुद्ध काही उपाय शोधेल. नारद आणि ब्रह्मदेव इंद्रासह वेगाने वैकुंठाच्या दिशेने निघाले. त्यांनी विष्णुदेवांची भेट घेतली आणि रावणाविषयीचा समग्र वृत्तांत त्यांच्या कानावर घातला. ब्रह्मदेव विष्णूस म्हणाले, तुम्ही लवकरच या घटनेचा प्रतिकार करावा. याच कारणास्तव तुम्हाला आता श्रीराम अवतार घ्यावा लागणार आहे. रावणाने 33 कोटी देवांना बंदिवान केले आहे, म्हणून तुम्हाला त्याविषयी काहीतरी उपाय शोधावा लागेल. रावण शंकराचे प्राणलिंग घेऊन गेला आहे. तो आता अमर होईल, परमेश्वर होईल. तुम्हाला या समस्येवर त्वरित उपाय शोधावा लागेल, अन्यथा या राक्षसाचा नाश करणे पुढे अवघड जाईल. ब्रह्मदेवाची विनंती ऐकून विष्णू संतप्त झाले आणि देवकार्याचा नाश झाला असे म्हणून ते कैलास पर्वताकडे निघाले. विष्णू कैलास पर्वतावर पोहोचले आणि शंकरापाशी जाऊन म्हणाले, शंकरा, तुम्ही हे काय केलेस? रावणाला प्राणलिंग देण्याची काय आवश्यकता होती? रावण हा क्रूर दैत्य आहे. सर्व देवांना त्याने आपला दास बनवून ठेवले आहे. सर्व देवदेवता त्याच्या कारागृहात बंदिवान आहेत. ते रावणाच्या त्रासापासून कसे सुटतील त्याविषयी सांगा. आणि अशा दुराचाराला, क्रूर दैत्याला तुम्ही वर दिल्यामुळे आता देवत्व त्याच्यापाशी नांदेल आणि पुढे तो स्वर्गही हस्तगत करील. त्यावर शंकर म्हणाले, मी त्याच्या भक्तीने संतुष्ट झालो, त्यामुळे मला विसर पडला आणि मी त्याला प्राणलिंग दिले. त्याने त्याचे मस्तक छाटून स्वहस्ते विना केली आणि आतड्याचे तंतू करून वेदांचे भक्तिपूर्वक गायन केले. अशावेळी जर का त्याने पार्वती मागितली असती तर मी तीही त्याला दिली असती. त्याच्या भक्तीची माझ्यावर भूल पडली. आता त्याने माझे प्राणलिंग नेले आहे. त्यावर विष्णू म्हणाले, हे उमानाथा, तुम्ही असे अतर्क्य वर देतात, त्यामुळे दैत्य उन्मत्त होतात आणि त्यामुळे आम्हाला फार कष्ट पडतात. ते दैत्य देवा, ब्राह्मणाला आणि अन्य सर्वांना त्रास देतात आणि त्यामुळे मला अवतार घेणे भाग पडते. तुम्ही त्यांना लिंग केव्हा दिलेत? आता पावेतो ते लिंग त्याने लंकेस नेले असेल. त्यावर शंकर म्हणाले, लिंग देऊन 5 घटिका झाले आहेत. शंकराचे हे बोलणे ऐकताच विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याच्या आड पाठवले. सूर्याचा आडोसा केला आणि तो नारदाला म्हणाला, तुम्ही लोगोलोग निघा. रावण अजूनही लंकेच्या मार्गावर असेल. वाटेत जाऊन त्याला विलंब करा. त्याला लंकेस जाऊ देऊ नका. तसेच लगेच निघा. मी सुदर्शन चक्राने सूर्य झाकलेला आहे. रावणाला वेळच्या वेळी स्नानसंध्या करण्याची सवय आहे. ही वेळ तो कधीही चुकवणार नाही. त्यामुळे आपण जाऊन त्यास विलंब करावा. हे ऐकताच नारद त्वरेने निघाला आणि रावण आपल्या मार्गाने जात असताना त्याला नारदाने अडवले. नारदाला पाठविल्यावर विष्णूने विचार केला की हे विघ्न निर्माण करण्यासाठी गणेशाला पाठवणे योग्य ठरेल. विष्णूने गणेशाला बोलावले आणि त्यास म्हणाले, रावण कसा आहे ते ऐक. तो नेहमी तुझी उपेक्षा करतो. सर्व देव तुला वंदन करतात म्हणून त्यांचे मनोरथ पूर्ण होतात. मात्र जे लोक तुझी उपेक्षा करतात त्यांच्यावर संकट येते. तुझ्या नकळत रावणाने श्री शिवशंकराचे प्राणलिंग नेले आहे. आता तूही कपटाने बटूचे रूप घेऊन रावणापाशी जा. तोवर वाटेत सूर्यास्त होईल. रावण संध्या करीत असेल. त्याला विलंब व्हावा यासाठी नारद आधीच तिथे गेलेला आहे. रावणाला लिंग भूमीवर ठेवू नकोस
असे या आदिशिवाने सांगितलेले आहे. मात्र रावण शौचासाठी जाताना शिवाचे प्राणलिंग स्वतःपाशी ठेवणार नाही, तेव्हा तो बालकरूपाने बटुवेशात त्याच्यापाशी जा. शिष्यरूपाने त्याचा विश्वास आणि सहानुभूती संपादन कर आणि ते आत्मलिंग सांभाळण्याकरता स्वतःजवळ घे. संध्याकाळची वेळ जवळ येताच रावण विश्वासाने प्राणलिंग तुझ्या हाती देईल. ते तू भूमीवर ठेव, म्हणजे ते तिथेच राहील. विष्णूने गणेशाला सर्व काही व्यवस्थित समजावले. यावर आनंदी झालेल्या गणेशाने त्याच्याकडे खाऊ मागितला. तिळाचे लाडू, पंचखाद्य, ऊस, खोबरे, डाळिंब आणि साखर, तूप व खीर असे पदार्थ मला खावायस द्या. भिजवलेले चणे, तांदूळ, लाह्या आणि साखरही मला खावायस द्या, असेही तो गणेश म्हणाला. गणेशाने जे काही मागितले ते सारे विष्णूने त्याला लगेचच दिले. खाऊ खात खात गणेश ब्रह्मचार्याचा बटूचा वेश धारण करून निघाला. इथे नारद आधीच पुढे गेला होता. तो रावणासमोर गेला आणि त्याला म्हणाला, कुठून आलास? त्यावर रावण नारदाला म्हणाला, मी कैलासाला गेलो होतो. तेथे तप केले आणि श्री शंकराला प्रसन्न करून घेतले. शंकराने प्रसन्न होऊन मला लिंग दिले आणि पुढे त्याने आनंदाने लिंगाचा महिमा देखील सांगितला. नारद म्हणाला, हे लंकापती, तुझे दैव थोर आहे. हे लिंग म्हणजे एका अर्थी अमृत आहे, याचा महिमा मी जाणतो. तू मला ते लिंग दाखव. मला त्याच्याविषयीच्या खाणाखुणा ठाऊक आहेत. मी तुला या लिंगाचे वैशिष्ट्य विस्ताराने सांगेन. नारदाच्या बोलण्यावर रावणाने विश्वास ठेवला नाही. त्याने लांबूनच त्याच्या हातातील लिंग नारदाला दाखवले. त्यास पाहून नारद रावणाला म्हणाला, मी या लिंगाचा महिमा तुला सांगतो, तू बस आणि कथा ऐक. या लिंगाची उत्पत्ती कोणत्या दिवशी झाली त्याविषयीची कथा मला पूर्णपणे ठाऊक आहे. ती अपूर्व कथा तो एकाग्र चित्ताने ऐक. एकदा काळाग्नी समाना भयंकर असलेला एक प्रचंड मृग काही पाडसांना भक्षण करून संपूर्ण ब्रह्मांडात विश्रांती घेत पडला होता. त्यावेळी त्रैमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश मृगया करण्यासाठी गेले होते. त्यांनी त्या मृगाला पाहिले, त्यास मारले आणि त्याचे मांस खाल्ले. त्या मृगाला 3 शिंगे होती. त्या प्रत्येक शिंगाखाली एक एक लिंग होते. त्या तिघांनी त्रैमूर्तीने ती शिंगे वाटून घेतली. त्या लिंगाचा महिमा असा आहे की जो कोणी त्या लिंगाची पूजा 3 वर्ष करील तो ईश्वर होईल आणि तो कोणासही वर देण्याची पात्रता राखेल. हे लिंग ज्या ठिकाणी असेल तेच कैलास आहे अशी समज. या लिंगामुळेच ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना महत्त्व प्राप्त झाले. या लिंगाचा याहूनही अधिक अपार महिमा सांगतो, तो एकाग्र चित्ताने ऐक. तेव्हा रावण म्हणाला, मला लंकेला जायचे आहे. आणि तो आपल्या मार्गाने निघाला. तेव्हा नारद म्हणाला, सूर्यास्ताची वेळ झाली, म्हणजे ब्राह्मणाची संध्या कर्म करण्याची वेळ झाली. तू वेद पठण करतोस तरीही तू संध्याकाळी वाटचाल करीत आहेस. वाटेत रात्र होईल आणि तुझे आजचे संध्याकर्म असेच राहून जाईल. मी मात्र आता संध्येसाठी जातो. असे म्हणून नारद विनयपूर्वक रावणाची संमती घेऊन तेथून नदी तीरावर जाण्याकरता निघाला. तेवढ्यात बटू वेशातील गणेश तिथे आला आणि एका बाजूला समिधा तोडत उभा राहिला. इथे रावणाच्या मनात त्रिकाल संध्या करावी हे योग्यच आहे, अन्यथा माझा व्रतभंग होईल. आज ही विचित्र स्थिती उद्भवली आहे, असे विचार येते झाले. शंकराचे हे लिंग भूमीवर कसे ठेवावे, कारण शंकराने हे लिंग भूमीवर ठेवू नये असे मला सांगितले आहे. आणि आता नेमकी संध्येची वेळ येऊन ठेपली आहे. अशा वेळी मी काय करावे? तेवढ्यात त्याने एक सुंदर ब्रह्मचारी बालक नदी तीरावर हिंडताना पाहिला. रावणाने विचार केला, हा ब्रह्मचारी बटू लहान आहे, तो माझा विश्वासघात करणार नाही. तेव्हा हे लिंग त्याच्या हाती सोपवावे आणि स्वस्थ चित्ताने संध्या करावी. तोवर हा बालक लिंग सांभाळून ठेवील हे नक्कीच. असे म्हणून रावण त्या बालकापाशी गेला. मात्र त्याची 10 मस्तके पाहून बाल गणेश पळू लागला. तेव्हा रावणाने ब्राह्मणाचे रूप घेतले आणि भिवू नकोस असे म्हणत तो त्या बालकापाशी गेला. रावणाने त्याला विचारले, तू कोण आहेस? तुझे माता पिता कोण? तुझा जन्म कोणत्या कुळात झाला हे मला सांग. त्यावर तो बटू ब्रह्मचारी म्हणाला, आपण एवढी चौकशी का करीत आहात? माझ्या वडिलांनी आपणाकडून कर्ज घेतले आहे काय? त्यावर रावणाने हसून त्याचा हात धरला व विचारले, बाळा, मी तुला प्रेमाने विचारतो आहे की तू कुणाचा मुलगा आहेस बरे? त्यावर, आमच्या वडिलांची काय चौकशी करतोस? ते जटाधारी आहेत, अंगाला भस्म फासतात, रुद्राक्षांच्या माळा घालतात. त्यांचे नाव शंकर आहे. ते बैलावर बसतात, भिक्षा मागतात. त्यांच्यापाशी जगन्माता उमा पार्वती अर्थातच माझी आई देखील बसते. परंतु तुम्हाला इतके प्रश्न विचारतोस त्यामुळे मला तुझी भीती वाटते.
माझा हात सोड, मला जाऊ दे, असे गणेश म्हणाला. त्यावर रावण म्हणाला, अरे ब्रह्मचार्या, तुझा पिता दरिद्री आहे. तो नेहमी भिक्षा मागतो. तुला सुख कसे प्राप्त होईल? माझ्या लंकापूर नगरीस तू ये. तेथे रत्नजडित घरे आहेत. हे कुमार, तू माझ्यासोबत ये. माझ्याकडे देवांची पूजा कर आणि सुखाने राहा. तू जे मागशील ते मी तुला देईल. तू आनंदाने माझ्यासोबत चल, असे रावण म्हणाला. तेव्हा ब्रह्मचारी बटू म्हणाला, लंकापुरीमध्ये मोठ्या राक्षसनी आहेत. मी अरण्यवासी बालक आहे. मी तिथे आलो तर त्या मला खातील. मी काही तुझ्या लंकापुरास येणार नाही. मला सोड. मला भूक लागलेली आहे, म्हणून मी ते खाऊ खात बसलेलो आहे. हे ऐकून रावण त्या बटूला समजावत म्हणाला, हे पहा, मी संध्या करणार आहे. तोवर तू हे लिंग धरून ठेव. तेव्हा तो बालक त्याला विनंती करीत सांगू लागला, नको, मी हे लिंग धरून ठेवणार नाही. मी वनवासी ब्रह्मचारी, मला तो त्रास देऊ नकोस. मी लहान मुलगा आहे. ते लिंग जड असेल. मी काही ते घेणार नाही. मला सोड. तुला नक्कीच पुण्य लाभेल. परंतु रावणाने त्याची विविध प्रकारे समजूत घातली आणि त्याच्या हाती लिंग देऊन तो संध्या करण्यासाठी त्वरेने नदीच्या काठावर गेला. ब्रह्मचारी बटू काठावर उभा राहून विनवणी करू लागला की मला जर हे लिंग जड झाले तर मी ते जमिनीवर ठेवीन. मी 3 वेळा तुला हाका मारेन. तरीही तू आला नाहीस तर मात्र मी लिंग जमिनीवर ठेवीन. असा निर्धार करून बटू गणेश हातात लिंग धरून उभा राहिला. तेव्हा समस्त देवदेवता विमानात बसून हे दृश्य कौतुकाने पाहू लागले. रावण अर्धे देत असता गणेशाने त्यास बोलावले आणि सांगितले, मला हे लिंग जड झाले आहे, तेव्हा तू ते परत घे. रावण न्यासपूर्वक अर्धे देत होता, त्यामुळे तो हाताने खून करून गणेशाला येतो असे सांगू लागला. आणखी थोडा वेळ वाट पाहून गणेशाने रावणाला 2 वेळा हाका मारल्या आणि लिंग जड झाले आहे, लवकर या असे सांगितले. परंतु रावण ध्यानस्थ होता, म्हणून तो आला नाही. तेव्हा गणेशाने सर्व देवांना साक्षी ठेवून लिंग जमिनीवर ठेवले. गणेशाने लिंग स्थापन करताना श्री विष्णूंचे स्मरण केले. आकाशस्थ देवांना अपार आनंद झाला. त्यांनी पुष्पवृष्टी केली. रावण अर्धे देऊन लगबगीने आला, तेव्हा त्याला लिंग जमिनीवर ठेवल्याचे दिसले. रावणाने गणेश बटूला रागाने ठोसे मारण्यास सुरुवात केली. तेव्हा गणेश एकीकडे हसत हसत एकीकडे रडूही लागला. त्याने जमिनीवर लोळण घेतले. मी लहान मुलगा आहे. तू मला का मारलेस? थांब, मी हे सारे काही माझ्या वडिलांना सांगतो, असे म्हणून तो रडत रडत तेथून निघाला. इथे रावणाने ते लिंग हाताने घट्ट धरून वर उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते भूमीसहित हलू लागले. रावणाने अतिशय जोर लावून लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पृथ्वी कंप पावती झाली. लिंग उचलणे शक्य न झाल्यामुळे तो महाबली रागाने स्वतःचे डोके आपटू लागला. याच कारणाने या लिंगाला महाबलेश्वर असे नाव मिळाले. रावणाने हे लिंग ओढण्याचा प्रयत्न केल्यामुळे लिंगाला गायीच्या कानाचा आकार प्राप्त झाला, म्हणून हे क्षेत्र गोकर्ण या नावाने प्रसिद्ध झाले. पुढे रावण तेथून निघून गेला आणि तप करू लागला. इथे तोवर सर्व देवदेवता दर्शनार्थ आले. स्कंद पुराणात लिहिलेला आणि त्रैलोक्यात अतिशय प्रसिद्ध असलेला असा या तीर्थाचा महिमा याहूनही अधिक आहे. सिद्धमुनींचे हे बोलणे ऐकून नामधारक शिष्याला प्रसन्नता वाटली आणि त्याने पुन्हा पुन्हा त्यांच्या चरणी वंदन केले. असे सरस्वती गंगाधर सांगते झाले. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंगस्थापना नावाचा हा 6वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रय चरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.